नमस्कार, मी निरंजन। आज सकाळी सकाळी फेसबुकवरती मी एक पोस्ट टाकली। या देशाच्या स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सर्वात पहिल्यांदा फासावर जाणारा, इंग्रजांची माफी न मागता फासाचा फंदा हा आनंदाने हसत हसत स्वीकारणारा पहिला क्रांतिकारक अशफाकुल्ला खान याची आज जयंती। त्यामुळे अशफाकुल्ला खानच्या या बलिदानाला अत्यंत नम्रपणाने वंदन करण्यासाठी म्हणून वंदन करत मी फेसबुकवरती पोस्ट टाकली। आणि त्यानंतर तो आपल्या प्रत्येकाच्या घरात जो एक इडियट बॉक्स असतो तो इडियट बॉक्स लावलेला होता आणि ABP न्यूज या चॅनलवरती त्यांचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाचा तो थंबनेल दिसला की आज अमित शहांचा वाढदिवस आहे, तुम्हाला काय वाटतं? आणि असा संताप झाला ते बघितल्यानंतर की ABPनी आणि भारतातल्या सर्व चॅनल्सनी आज पहिल्यांदा काय करायला पाहिजे होतं तर अशफाकुल्ला खानचं बलिदान याबद्दलच बातमी करायला हवी होती ना। कारण तो बलिदान म्हणजे नुसतं बलिदान नव्हतं, त्या पाठीमागे एक मोठा इतिहास होता। त्याचं कारण होती काकोरी कांड जे झालं, इंग्रजांचा खजिना लुटण्यासाठी हे गेले आणि चंद्रशेखर आझादांच्या त्या संघटनेमध्ये इंडियन सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मीमध्ये काम करणारे अशफाकुल्ला खान असतील, रामप्रसाद बिस्मिल असतील, यांनी ते काकोरीचं कांड घडवलं। रेल्वेमधून जाणारा इंग्रजांचा खजिना लुटला आणि त्याबद्दल त्यांना फाशीची शिक्षा झाली। शेवटपर्यंत त्यांनी त्यांच्या सोबत कोण होतं याची पण नावं घेतली नाहीत। तर इंग्रजांच्या विरोधात आणि हा देश स्वतंत्र व्हावा यासाठी इतकं मोठं बलिदान देणारे हे क्रांतिकारक, त्यांची आज जयंती। त्याबद्दल या देशातल्या चॅनल्सला वाटायला हवं भावना का अमित शहाचा वाढदिवस काय आहे आज आणि तुम्हाला काय वाटतं? काय वाटतं? सर्वात पहिल्यांदा मनात काय येतं? तडीपार हा शब्द। त्यानंतर काय मनामध्ये येतं? न्यायमूर्ती लोया। न्यायमूर्ती लोयांचा खून हाच आरोपी असलेल्या खटल्याच्या सुनावणीच्या काळामध्ये झाला आणि 12,000 पानांचं चार्जशीट हे न तपासता नवीन आलेल्या जजनी 15 दिवसांमध्ये अमित शहाला डिस्चार्ज केलं। एकही साक्षीदार तपासला नाही, एकही CDR रेकॉर्ड चेक केलं नाही, काहीही व्हेरीफाय न करता अमित शहाला डिस्चार्ज केलं। आणि तो खटला काय होता? तो सोहराबुद्दीन, त्याची बायको कौसरबी आणि त्यांचा मित्र तुलसी प्रजापती यांच्या हत्येचा खटला होता। त्यामुळे अमित शहाचा आजचा तो फोटो आणि वाढदिवसाचं वाचल्यानंतर हे सगळे मनात आले। त्या सोहराबुद्दीनला आणि त्याच्या बायकोला हैदराबादहून महाराष्ट्रामध्ये येत असताना सांगलीच्या जवळ बस रस्त्यामध्ये अडवली। गुजरात पोलिसांनी त्यांना पळवून नेलं। 2 दिवसानंतर अहमदाबादमधल्या एका फार्म हाऊसमध्ये त्यांना ठेवलं। नंतर रस्त्यावरती नेऊन सोहराबुद्दीनला मारून टाकलं आणि सांगितलं की पाकिस्तानहून प्रशिक्षण घेऊन हा मोदींचा खून करण्यासाठी आला होता। कौसरबी, तिला पहिल्यांदा समजावण्याचा प्रयत्न केला DIG ऑफिसमध्ये नेऊन। ती ज्यावेळेला ऐकायला तयार नाही झाली त्यावेळेला तिच्यावरती सामूहिक बलात्कार केला गेला आणि तिला जाळून टाकलं गेलं। काय यातना झाल्या असतील तिला? त्यावेळेचे तिचे सगळे तळतळाट आणि तिची त्या तोंडातून तिच्या मनातून निघालेली हाय ही कोणाला लागली असेल? त्यानंतर तुलसी प्रजापतीचा खून झाला, एन्काउंटर झालं, नाही खूनच झाला खरं तर, आणि ते एन्काउंटर फेक होतं। तर सोहराबुद्दीन म्हटल्यानंतर ते सगळं राजस्थानमधल्या ग्रेनाइट आणि मार्बल व्यापाऱ्यांचं होणारं एक्स्टॉर्शन, गुजरातमधल्या बिल्डरचं होणारं एक्स्टॉर्शन, अक्षरधामचा खटला, हरेन पांड्यांचा खून, हे सगळं आठवलं त्याच्यामुळे, कारण ती सगळी चेनच आहे ना याच्यामधली। नंतर रुबाबुद्दीन, सोहराबुद्दीनच्या धाकट्या भावानी मुंबई हायकोर्टामध्ये केस केली की यांना डिस्चार्ज करण्याचा निर्णय चॅलेंज करण्यासाठी म्हणून। त्यावेळेला रुबाबुद्दीनची काय अवस्था झाली होती? घाबरा घुबरा न्यायाधीशांच्या समोर उभा राहून रडकुंडीला आला होता, इतका थरथर थरथर कापत होता आणि मला पिटिशन मागे घ्यायचं आहे, पिटिशन मागे घ्यायचं आहे। त्याला मुंबई हायकोर्टाच्या जजनी सांगितलं की तुला आम्ही 48 तासाचा वेळ देते, 2 दिवसानंतर तुला जर वाटत असेल तर पुन्हा ये। तो म्हणे नाही, मला 2 दिवसाचा वेळ नको, ताबडतोब माझं पिटिशन कॅन्सल करा, रद्द करा, फेटाळून लावा, मला ते विड्रॉ करू द्या। तो घाबरलेला रुबाबुद्दीन आठवला। काय झालं असेल? कशामुळे तो घाबरला असेल? त्याचे कुटुंब कोणाला ओलीस ठेवलं होतं, कोणाला धमकी दिली होती, काहीतरी तर असेल ज्याच्यामुळे रुबाबुद्दीन घाबरला इतका आणि कोर्टामध्ये दाखल केलेला अर्ज मागे घेतला। मग माधोपुरा बँकेमधला घोटाळा आठवतो किंवा अगदी नोटबंदीच्या काळामध्ये या अहमदाबाद डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये जिथं अमित शहा डायरेक्टर होते त्या बँकेमध्ये
काही हजार कोटी रुपये 4 दिवसामध्ये भरले जातात. कॉपरेटिव्ह बँकांना पैसे स्वीकारण्याची परवानगी नसताना त्या एकाच कॉपरेटिव्ह बँकमध्ये भारतात हजारो कोटी रुपये नोटबंदीच्या काळात घेतले गेले, ज्यात अमित शहा डायरेक्टर होते. ते आठवलं. माधवपुरा बँकचा सगळा घोटाळा आठवला. या सगळ्याच प्रकरणात मानसी सोनी नावाच्या मुलीवरती हाच तडीपार गुजरातचा गृहमंत्री असताना ATSच्या मार्फत पाळत ठेवत होता. आणि त्या काही अधिकाऱ्यांचं संभाषण सुद्धा लीक झालं त्यानंतर, की काली दाढी पूछ रही है, सफेद दाढी को रिपोर्ट करना है. हे 2 शब्द काली दाढी सफेद दाढी हे तेव्हा फेमस झाले. आता तडीपारची पण सफेदच झाली. त्याच्यानंतर आठवलं जय शहा. दुनियाभरच्या आरोप काँग्रेसच्या घराणेशाहीवरती केल्यानंतर स्वतःचं कार्ट, म्हणजे गल्लीत तरी क्रिकेट खेळले की नाही माहीत नाही, त्याला पहिल्यांदा BCCIचा सेक्रेटरी केला, मग आता ICCचा चेअरमन केला. कुठलं क्वालिफिकेशन होतं? त्याच्या संपत्तीमध्ये 5 वर्षामध्ये कशी 1600 पट वाढ झाली ते आठवलं. या देशभरामधली अनेक सरकारं कशी पाडली गेली, आमदार कसे विकत घेतले गेले, पक्षाच्या पक्ष कसे चोरीला गेले ते सगळं आठवलं. राज्य सरकारं, लोकांनी निवडून दिलेली सरकारं ही कशी पाडली गेली आणि बदलली गेली ते सगळं आठवलं. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये येऊन निवडणुकांच्या आधी भाषण केलं होतं. शरद पवार भ्रष्टाचार के सरगना. एका वयोवृद्ध माणसाबद्दल कुठल्या भाषेत बोलावं याचीही ज्याला पर्वा नाही. 370 कलम हटवलं त्यावेळेला संसदेमध्ये असलेला हा गृहमंत्री, आणि एका खासदारांनी विचारलं की इथं काश्मीरचे खासदार फारुख अब्दुल्ला का नाही आहेत, एवढा प्रश्न विचारला तर वल्लभभाई पटेलांच्या खुर्चीवर बसलेला हा तडीपार गृहमंत्री भाषा अशी वापरत होता की कनपट्टी पे बंदूक रख के उनको लेके आऊं क्या. हे डिग्रेडेशन आहे. वल्लभभाई पटेलांच्या खुर्चीवरती हा तडीपार बसलेला आहे. हे या भारताच्या लोकशाहीचं झालेलं डिग्रेडेशन आहे. आणि हे डिग्रेडेशन आपलं मतदार म्हणून पण झालेलं आहे आणि या माध्यमांचं ABP सारख्यांचं पण झालेलं दिसतंय. उघड झालेलं दिसतंय. आज अमित शहांचा वाढदिवस, तुम्हाला काय वाटतं? ABP न्यूज या चॅनलला लाज आणि शरम उरली नाही का? कुठल्या तरी नेत्याचा वाढदिवस आहे, प्रेक्षकांना विचारतायत तुम्हाला काय वाटतं? त्या प्रेक्षकांचे हाल झालेले आहेत. रोजचं जगणं जगता जगता इतकी त्यांच्यावरती महागाईची संकट आलेलं आहे, बेरोजगारीचं संकट आलेलं आहे, कर्जाचे बोजे वाढलेले आहेत. ते कर्जाचा बोजा किती वाढला याच्याबद्दल 2 दिवसापूर्वी व्हिडिओ केलेला आहे. हे सगळी संकटं त्यांच्या समोर आहे आणि तुम्ही त्यांना विचारताय याचा वाढदिवस आहे, तुम्हाला काय वाटतं? लाज वाटते का ABPला? हाच प्रश्न आहे खरा. कशा पद्धतीचे बातम्या करायच्या? या माध्यमांचं सुद्धा काही कर्तव्य आणि हे उरलं काय, संपलंय का पूर्णपणाने? उद्या या नेत्यांच्या पायावरती, यांच्या बुटावरती जर का 20 सांडलं तर 100 पत्रकार असे लाचारी करणारे मेलेले सापडतील दुसऱ्या दिवशी, कारण रात्र घालवली असेल त्यांची बूट चाटण्यात. या थराला भारताची लोकशाही, भारताची माध्यमं, भारतातलं सगळं प्रतिनिधित्वाचा कायदा हा या थराला जावा. बिहारमध्ये त्या जनसुरक्षा पक्षाचे 4 उमेदवार हे अचानक माघार घेतात, याच्याबद्दल प्रश्न विचारावा असं वाटत नाही? त्यातल्या एकाचा फोटो त्या जनसुरक्षा पक्षाच्या त्या प्रशांत किशोरनी दाखवला ना, की अमित शहानी त्याला स्वतःबरोबरच ठेवून घेतलं होतं. त्या उमेदवाराला त्याला जाऊच दिलं नाही तिथून, तो अर्जही भरू नाही शकला म्हणे. याच्याबद्दल प्रश्न विचारायचा होता त्या तडीपारला. माध्यमांनी वेळेवरती भानावर यावं, नाही तर इतकं अराजक या देशामध्ये येत आहे, इतके नागरिक या देशातले त्रस्त झालेले आहेत, इतक्या शेतकरी त्रस्त आहेत, सैनिक त्रस्त आहेत, विद्यार्थी त्रस्त आहेत, अल्पसंख्याक त्रस्त आहेत, दलित त्रस्त आहेत. हे एक दिवशी तुमच्या कार्यालयांमध्ये येतील या माध्यमांच्या आणि यांना जाब विचारतील यांनी विकलेल्या आत्म्याबद्दल. हे वाटतंय आत्ता. हा अख्खा व्हिडिओ त्या ABP साठी. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? तुम्ही खाली कॉमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. तरच लोकांना सुद्धा भानावर आणण्याचं काम आपण करत राहू. धन्यवाद.